पहा बेटा, आपण लास्ट टाइमला कोलायडल सोल्युशनचे प्रिपरेशन ऑफ कोलायडल सोल्युशन पाहिलं बेटा. कोणतं कोलायडल सोल्युशन आपण तयार केलं तर लायोफोबिक तयार केलं, लायोफिलिक नाही तयार केलं. लायोफिलिक तर आपण घरी तयार करू शकतो ना. जसं लायोफिलिकचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, गम इन वॉटर, घरी एक्सपेरिमेंट करू शकतो ना आपण. डिंक घेतला पाण्यामध्ये जर टाकला तर काय होते, कोलायडल सोल्युशन तयार होणार. पण त्या कोलायडल सोल्युशनला नाव काय दिलं तर लायोफिलिक आहे. गम कोण आहे, डिस्पर्स्ड फेज आहे. वॉटर कोण आहे, डिस्पर्शन मीडियम. बरोबर आहे. मग जेव्हा डिस्पर्शन मीडियम आणि डिस्पर्स्ड फेज मध्ये अट्रॅक्शन येते तेव्हा त्याला म्हणतो आपण लायोफिलिक सोल. अगर वाटर लिक्विड के जगह अगर हमने लिक्विड में अगर हमने वाटर लिए तो वो आता है हाइड्रोफिलिक सोल. अल्कोहोल जर घेतलं तर अल्कोफिलिक सोल, बेन्झिन घेतलं तर बेन्झोसोल, या पद्धतीने. ठीक आहे. आता हे आपण घरी पण तयार करू शकतो. मग आपण लॅब मध्ये कोणचं तयार करतो तर लायोफोबिक तयार करतो बेटा. फोबिक म्हणजे हिटिंग, हेट. या लायोफोबिक मध्ये काय होते की डिस्पर्स्ड फेज आणि डिस्पर्शन मीडियम मध्ये काय होते, हिटिंग असते, अट्रॅक्शन नसते बेटा. याच्यात आपण एका स्पेशल मेथडनं तयार करतो. म्हणून काल आपण पाहिलं की दोन स्पेशल मेथड आहेत की ज्या स्पेशल मेथडनं आपण कोलायडल सोल्युशन केलं, लायोफोबिक कोलायडल सोल्युशन तयार केलं. एक कोणती मेथड आपण पाहिली, एक आपण पहिली स्टार्टला पाहिली आपण डिस्पर्शन मेथड किंवा डिसइंटिग्रेशन मेथड. आता डिस्पर्शन मेथड मध्ये काय पाहिलं, डिस्पर्शन मेथड मध्ये आपण तीन प्रकार पाहिले, मेकॅनिकल डिस्पर्शन मेथड, इलेक्ट्रिकल डिस्पर्शन मेथड आणि नंतर पाहिलं पेप्टाइजेशन. बराबर है, ये तीन हमने देखे. यस. उसके बाद हमने सेकंड मेथड हमने लिया. सेकंड मेथड कौन सा है, कंडेंसेशन मेथड है. अब कंडेंसेशन मेथड में हमने कौन सा लिए तो केमिकल मेथड. सर हमने ऑक्सीडेशन से भी फॉर्म किए, रिडक्शन से भी कोलायडल सॉल्यूशन फॉर्म किया, हाइड्रोलाइसिस से भी फॉर्म किया, डबल डिकम्पोजिशन से भी फॉर्म किया. बराबर आहे. हे इथपर्यंत आपला पार्ट झाला बेटा कोलायडल सोल्युशनचा. ठीक आहे. आता आज किती बेस्ट आहे पहा, फार बेस्ट आहे आजचा पार्ट. आता आपल्याला माहिती की साखर पाण्यामध्ये, आपल्याला साखरेचे कण पाण्यामध्ये दिसत नाहीत. सॉल्ट के पार्टिकल्स भी हमको वाटर में नहीं दिखते. अगर आपने माइक्रोस्कोप लगाने के बाद भी नहीं दिखते, इसलिए हम उसको नाम देते ट्रू सॉल्यूशन. शुगर, सॉल्ट ये कौन है तो सोल्यूट है, वाटर कौन है, सॉल्वेंट है वहां. अब हमारा तो टॉपिक तो कोलाइड्स है, तो हमने सोल्यूट के जगह क्या अप्लाई किया तो सोल्यूट इज रिप्लेस्ड बाय क्या है, डिस्पर्स्ड फेज है. सॉल्वेंट के जगह कौन है, डिस्पर्शन मीडियम है बेटा. हे झालं तुमचं कोलाइड्स. आणि कोलाइड्स एक सिंपल तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगितलं बेटा की संध्याकाळच्या वेळेस आपण लाईट लावतो बेटा. संध्याकाळ झाल्यानंतर आपल्याला अंधारात काही दिसत नाही, पण जेव्हा आपण लाईट लावल्यानंतर आपल्याला काय दिसते, पार्टिकल्स हवेमध्ये दिसते. तर ते पार्टिकल म्हणजे कोण येतं, कोलायडल पार्टिकल्स आहेत. ते पार्टिकल डिस्पर्स्ड फेज आहेत. एअर कोण आहे, डिस्पर्शन मीडियम आहे, म्हणजे तिथं सॉलिड इन गैस है. बराबर है. सिनेमा हॉल में चले जाने के बाद क्या होता है, जो फोकस आता है वो फोकस क्या है, फोकस के अंदर जो पार्टिकल्स है वो कौन है, कोलायडल पार्टिकल्स है. अरे सर माइक्रोस्कोप लाइट के अंदर दिखते हैं, नेकेड आइज से तो नहीं दिखते. अरे वही तो कोलाइड्स है, वही तो कोलायडल सॉल्यूशन है. अब ये कौन सा है, यहां सॉलिड इन गैस है बेटा. आज आपला पार्ट कोणता आहे, आज आपला पार्ट कोणता आहे पहा बेटा. आज आपला पार्ट आहे प्युरिफिकेशन ऑफ कोलायडल सोल्यूशन. चला तुम्हाला बेस्ट एग्जांपल सांग, बहुत ही अच्छा एग्जांपल. ब्लड कोलायडल सोल्यूशन. परत तुम्ही विचार करायला लागतं, सर उसमें डिस्पर्स्ड फेज कौन है,
तर डिस्पर्शन मीडियम कोण आहे वहा बेस्ट आहे बेटा. पहा, लक्ष द्या इकडे. आता याच्यात किती बेस्ट सांगितलं पहा यांनी. पहा, ब्लड मध्ये डिस्पर्स्ड फेज कोणतं येते तुमचं? आरबीसी येते, डब्ल्यूबीसी आहे. आला. त्याच्यानंतर डिस्पर्शन मीडियम कोण आहे? प्लाझ्मा आहे. यस, राईट आहे. परत एकदा म्हणते सर मला नाही कळत. लक्ष द्यायचं बेटा. हे इन द फॉर्म ऑफ लिक्विड आहे, हे बी इन द फॉर्म ऑफ लिक्विड आहे. म्हणजे लिक्विड इन लिक्विड आहे. डिस्पर्सर फेज लिक्विड आहे, डिस्पर्शन मीडियम भी लिक्विड आहे. अरे भैया सिस्टीमला नाव असेल ना काहीतरी. क्या नाम है उसका? तर इमल्शन आहे ना. इमल्शन मध्ये काय असते? डिस्पर्सर फेज भी लिक्विड है, डिस्पर्शन मीडियम भी लिक्विड है. बराबर है. तो इमल्शन का और एक एग्जांपल है ना हमारे पास. क्या एग्जांपल है? मिल्क. दूध है ना बेटा. मिल्क में क्या आता है? इमल्शन के दो टाइप है. दो टाइप कौन से? ऑयल इन वॉटर है एंड वॉटर इन ऑयल है. अरे जेव्हा तुम्ही दुधाला गरम करता बेटा, गरम केल्यानंतर साय येते ना, मलाई आती ना. अरे मग त्या साईला हात लावा ना. फॅट है ना, लिक्विड है ना. बराबर है. और वो ऑयली है, हाथ लावा त्याला. ऑयली है, ऑयल इन वाटर है. तो मिल्क में ऑयल इन वाटर है. ऑयल कौन है? डिस्पर्सर ऑफ फेस है. वाटर कौन है? डिस्पर्शन मीडियम है. वैसे ही यहां ये भी लिक्विड, वो भी लिक्विड. तो ये कौन है? ऑयल है, ऑयल इन वाटर. तो ब्लड में, यस, ब्लड में ऑयल इन वाटर. क्लियर? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्लड जर इम्प्युअर झालं तर प्रोसेस कोणती येते त्याची? आपण म्हणतो त्याचा किडनीचा प्रॉब्लेम आहे. अरे किडनीचा प्रॉब्लेम म्हणजे काय? काय झालं बेटा मला तुम्ही सांगा बरं, काय होणार याच्यामध्ये? यस यस, मग आपण म्हणतो सर नाही ब्लड आहे, कोलायडल सोल्यूशन आहे. मग कोलायडल सोल्यूशन याला आपल्याला प्यूरिफाय करायचं है. प्यूरिफाई करने के लिए मुझे बात बताओ कौन सी प्रोसेस है यहां? यस, डायलिसिस है. मग ब्लड कोलाइडल सोल्यूशन है और उसको प्यूरिफाई करो ना. म्हणून हेडिंग काय आपली? प्यूरिफिकेशन ऑफ कोलाइडल सोल्यूशन. चलो एग्जांपल लिया मैंने, ब्लड लिया. मग प्यूरिफाय कसं केल्या जाते, कोणत्या कोणत्या मेथड न अप्लाय केल्या जाते ते पहा. यस, पहा, नीट लक्ष द्यायचं. अरे सर ब्लड हे जे आहे ना, 3 पद्धतीने आपण प्युरिफाय करतो. एक कोणती प्रोसेस आहे? एक डायलिसिस नावाची. ही तर खूप वेळेस ऐकलेली आहे आपण. डायलिसिस डायलिसिस, बरोबर आहे. डायलिसिस आला. दुसरी प्रोसेस कोणती आहे? इलेक्ट्रोडायलिसिस. तिसरी प्रोसेस कोणती आहे? अल्ट्राफिल्ट्रेशन. म्हणजे कोलायडल सोल्यूशन कोलायडल सोल्यूशनच्या प्युरिफिकेशन साठी 3 मेथड आहेत. बराबर है. पहला कौन सा है? तो डायलिसिस में. डायलिसिस में हम क्या यूज करते? तो मेम्ब्रेन यूज करते हैं. यहां क्या यूज करते? इलेक्ट्रिसिटी यूज करते यहां. बराबर है. चलो यहां क्या यूज करते? अल्ट्रा फिल्टर पेपर है. फिर कोई बोलेगा नहीं सर मुझे और डिटेल में बताओ. चलो तो मैं पहले में आता हूं, डायलिसिस. आप बोलो मुझे. डायलिसिस, डायलिसिस काय ते पहा बेटा. पहा आता एक बीकर आहे बेटा, याच्यामध्ये वॉटर आहे बेटा. हे आला. आणि याच्यामध्ये तुमचं इम्प्युअर ब्लड आहे. हे इम्प्युअर ब्लड. तुम्ही म्हणता सर इम्प्युअर ब्लड म्हणजे का? आता इम्प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज अशा काही सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत.
मला सांगा कोलायडल पार्टिकल मध्ये कोलायडल पार्टिकलची साईज किती आहे बेटा? कोलायडल पार्टिकलची साईज किती येणार बेटा? 1 नॅनोमीटर टू किती येणार आहे? 1000 नॅनोमीटर आहे, बरोबर आहे. 1 to 1000 नॅनोमीटर है. पर मला सांगा ट्रू सोल्यूशन में, शुगर सोल्यूशन में सॉल्ट सोल्यूशन हमको नेकेड आई से भी नहीं दिखते, शुगर नेकेड आई से भी नहीं दिखता, माइक्रोस्कोप के अंदर भी नहीं दिखता, बराबर है. क्यों सर? वो इतना उसकी साइज इतना कम है, लेस देन 1 नैनोमीटर है, बराबर है. अब लेस देन अगर 1 नैनोमीटर है तो हम वो सोल्यूशन का नाम क्या देते? तो ट्रू सोल्यूशन नाम देते. मग मला सांगा आपल्याकडे ब्लड इम्प्युअर आहे, मग ब्लड इम्प्युअर आहे म्हणजे काही इम्प्युरिटी ज्या त्या सोल्युबल आहेत, त्या डोळ्यानं तर दिसतच नाही, त्यांची साईज 1 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे, बराबर है. 1 नैनोमीटर से कम है, तो हमको उसको प्यूरिफाई करना है, उसमें से इम्प्यूरिटी निकालना है. अब देखो यहां ये कोलाइडल पार्टिकल्स है, ये सब कोलाइडल पार्टिकल्स है, और ये जो है ये यहां, चलो मान लो ये हमारे पास ये है, ये इम्प्यूरिटीज है यहां. चलो आ गए. अब मेरे पास ये क्या है? यहां ये मेम्ब्रेन है बेटा, ये मेम्ब्रेन है. अब ये मेम्ब्रेन क्या करता है? ये मेम्ब्रेन एक बॅग आहे बेटा, ज्याच्यामध्ये इम्प्युअर कोलायडल सोल्युशन. हा मेम्ब्रेन काय करते? कोणाला अलाउ करते बेटा? फक्त असे पार्टिकल अलाउ करते की ज्याची साईज 1 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे, त्यालाच अलाउ करते बेटा. म्हणजे कोणाला अलाउ करते? ओनली इम्प्युरिटी को अलाउ करता है, दूसरे को अलाउ नहीं करता. दूसरा बोले तो कौन है? कोलायडल पार्टिकल्स. यस यस राइट आहे बेटा. आता पहा बेटा, मी ही बॅग कन्सिडर करा किंवा ही बोटल कन्सिडर करा. ही बॅग जर मी या वॉटर मध्ये याच्यामध्ये जर मी असं ऍड केलं किंवा टाकली बेटा, बुडवली याच्यामध्ये, तर काय होणार आहे? याच्यातून कोणते पार्टिकल बाहेर यायला सुरुवात होईल? मला सांगा, कोणते पार्टिकल यायला सुरुवात झाली? इम्प्युरिटीज बाहर आना चालू हो गया. अरे सर इम्प्युरिटीज तो बाहर है, हो गया. ये प्रोसेस क्या हुआ? डायलिसिस. राइट है. आप देखो यहां क्या दिया वाला है? दिस प्रिंसिपल ऑफ डायलिसिस इज बेस्ड अपॉन द फैक्ट दैट कोलाइडल पार्टिकल्स कैन नॉट पास थ्रू पार्चमेंट पेपर या सेलोफेन. मी तुम्हाला सांगितलं ते मेम्ब्रेन जे आहे ते फक्त ट्रू इम्प्युअर पार्टिकल्स किंवा 1 नॅनोमीटर पेक्षा साईज ज्याची कमी आहे त्याला अलाउ करते. पार्चमेंट पेपर या सेलोफेन मेम्ब्रेन, while the ions of electrolyte that can pass, आयन पास हो सकते हैं उसमें, कारण त्याची साइज कमी है. ठीक है. द कोलायडल पार्टिकल्स, द कोलायडल सोल्यूशन इज टेकन इन ए बॅग ऑफ सेलोफेन या पार्चमेंट. ती बॅग घेतली बेटा, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, आयन्स, विच इज सस्पेंडेड इन फ्रेश वॉटर. The impurity slowly diffuse out of the bag, leaving behind the pure colloidal solution. झालं क्लियर? काय प्रॉब्लेम याच्यात? ओके बेटा. चला पुढे. आता दुसरी मेथड आहे, कोणती आहे? इलेक्ट्रोडायलिसिस. सर इलेक्ट्रोडायलिसिस क्या है? इथं इलेक्ट्रिसिटी येणार. आता मला सांगा, इलेक्ट्रिसिटी येणार म्हणजे तुमच्या याच्यामध्ये परत बॅटरी आली, म्हणजे कॅथोड एनोड आले. इसका मतलब क्या है? हमारे जो कोलाइडल पार्टिकल्स है उसमें इंप्यूरिटीज है, आयन्स है. अब आयन कैरी एक तो पॉजिटिव चार्ज है, नहीं तो निगेटिव चार्ज है, बराबर है. मैंने इलेक्ट्रिसिटी अप्लाई कर दिया, कोलाइडल पार्टिकल्स, कोलाइडल सॉल्यूशन कंटेनिंग इंप्यूरिटीज है,
पहा ना, आता नवीन जी रिसेंट टेक्नॉलॉजी काय डायलिसिसची, जेव्हा डायलिसिसचा पेशंट जात आहे दवाखान्यात तेव्हा ते काय करतात, इलेक्ट्रिसिटी देतात ना अप्लाय करून, प्युरिफाय केल्या जाते ब्लड. कसं केल्या जाते, कोणत्या कशा पद्धतीने पहा बेटा. आता पहा ते त्याच पद्धतीने आहे तर सेम आहे, फक्त मी इथं काय घेतलंय बेटा, इथे एक बॅटरी घेतली बेटा, हे इथं बॅटरी, हे इथं पॉझिटिव्ह, हे ऍनोड आहे आणि इकडे कॅथोड आहे. ठीक आहे. आता इथं पहा या कोलायडल पार्ट, या कोलायडल सोल्युशन मध्ये याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, काही इम्प्युरिटीज आहेत पॉझिटिव्ह आहेत, काही आयन्स निगेटिव्ह आहेत बेटा. आता मी इलेक्ट्रिसिटी पास केली, पास केल्यानंतर काय होणार बेटा, ये जो पार्टिकल्स है, ये जो आयन्स है निगेटिव एंड पॉजिटिव, वो अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड के तरफ माइग्रेट होंगे. बराबर है. अब देखो यहां क्या होने वाला है, अब देखो ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आले बाहेर बेटा, आले इथं निगेटिव्ह कडे चालले. यहां देखो ये निगेटिवली चार्ज है, प्यूरिफाई नहीं हुआ, प्यूरिफाई नहीं, अगेन निगेटिव प्लस है, निगेटिव पॉजिटिव है. अगेन देखो यहां ओके ठीक है, झालं इथं. बाद में ये भी चले गए बेटा. ही प्रोसेस काय आहे, ये प्रोसेस है इलेक्ट्रोड डायलिसिस. या मेथड ना आपण करतो बेटा ब्लड प्युरिफाय, लक्षात ठेवा. चला चला पुढे. आता सर इलेक्ट्रोडायलिसिस क्या है, पहा इलेक्ट्रोडायलिसिस दिस इज अ मॉडिफाइड फॉर्म ऑफ डायलिसिस. अरे ती स्लो प्रोसेस होती, ती फास्ट आहे ना, बरोबर आहे. द ऑर्डिनरी डायलिसिस प्रोसेस इज स्लो आहे, बराबर आहे. नंतर टू हॅझन द प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन द डायलिसिस इज कॅरिड आउट बाय अप्लाइंग अन इलेक्ट्रिक फील्ड अँड इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोडायलिसिस. म्हणजे इलेक्ट्रिसिटी अप्लाय करून आपण जेव्हा ब्लड प्युरिफाय करतो ती प्रोसेस इलेक्ट्रोडायलिसिस. झालं क्लिअर. आगे द इम्प्युअर कोलायडल पार्टिकल्स किंवा कोलायडल सोल्युशन या सोल इज प्लेस्ड बिटवीन द टू डायलिसिंग मेम्ब्रेन. हे इथं टू डायलिसिंग मेम्ब्रेन. Pure water is filled in the outer compartment surrounding the colloidal solution. Pure water सांगितले तुम्हाला. The electrodes are placed in the outer compartment and when an electric field is applied across the electrodes, the ions of electrolytes present as impurities will diffuse towards the oppositely charged electrodes at a fast rate. झाली प्रोसेस. काय अवघड प्रोसेस आहे बेटा, झालं क्लिअर याच्यात, कळालं. यस यस. नेक्स्ट आता अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस काय, ही पण एक मेथड आहे. या मेथड न सुद्धा प्युरिफाय करायचं. दोन तर झाल्या, आता तिसरी आहे ना. बर आता अल्ट्रा फिल्ट्रेशन साठी काय पहा बेटा, फिल्ट्रेशन प्रोसेस, अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस साठी आपल्याला पाहिजे अल्ट्रा फिल्टर पेपर पाहिजे बेटा. आपल्याला हे माहिती आहे पहा बेटा, आणि अलाउज टू पास इम्प्युरिटीज इझिली याच्यातून. पण या पेपरची खासियत काय,
हा पेपर कोणाला अलाव करत नाही? कोलायडल पार्टिकल्सला अलाव करत नाही. कशामुळे अलाव करत नाही? सर त्याची साईज जास्त आहे, इम्प्युरिटीची साईज कमी है. यस, बराबर है कि नहीं? अब अलग अलग सवाल आने चालू होते, सर अल्ट्रा फिल्टर पेपर क्या है, अल्ट्रा फिल्ट्रेशन प्रोसेस क्या है, अलग अलग सवाल स्टार्ट होते. आप देखो अच्छी तरह, यहां देखो अच्छी तरह ध्यान दे. कोलाइड्स कैन इजीली पास थ्रू लार्ज पोअर साइज. जर पेपरची साईज खूपच जास्त असेल बेटा, तर त्याच्यातून इझिली कोलायडल पार्टिकल्स पास होऊ शकते. बरोबर आहे. आता यांनी काय दिले पहा बेटा, कधी जेव्हा सिंपल फिल्टर पेपर आहे, एक साधा पेपर घ्या ना, बरोबर आहे का नाही, आणि त्यात कोलायडल सोल्युशन घ्या, साधा पेपर, अरे ते पास होणारच ना. कशामुळं? त्या पार्टिकलची साईजच जास्त आहे ना बेटा, ते जे पोर्स येतं त्याची साईज जास्त आहे. आलं इथं? म्हणजे पार्टिकलची साईज जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त साईज कोणाची? पोअरची आहे, म्हणून ते इझिली फिल्टर पेपर मधून पास झाले. ठीक आहे, म्हणून त्यांनी दिलेलं आहे कोलायडल पार्टिकल्स या कोलाइड्स कॅन इझिली पास थ्रू द लार्ज पोर साइज, हे सिंपल फिल्टर पेपर मधून. ठीक आहे. बर, आता मला सांगा, मला या सिंपल फिल्टर पेपरचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? अल्ट्रा फिल्टर पेपर मध्ये करायचं है, बराबर है. फिर ये अल्ट्रा फिल्टर पेपर अगर मैंने बना दिया तो मुझे बात बताओ, उसकी साइज, ये फिल्टर पेपर यहां देखो, ये पोर्स की साइज ज्यादा है, यहां पोर्स की साइज बहुत ही कम है. ये क्या करेगा? ये अलाउ करेगा, किसको अलाउ करेगा? इंप्यूरिटीज को अलाउ करेगा, लेकिन कोलाइडल पार्टिकल्स को अलाउ नहीं करेगा. बराबर है. तो अब हमको सबसे पहले क्या करना पड़ेगा? सबसे पहले मुझे अल्ट्रा सिंपल फिल्टर पेपर का कन्वर्जन किस में करना पड़ेगा? कशात करावं लागल? होय, बरं आहे का नाही? हा, आलं इथं. मग ते कन्वर्जन कसं केलं जाते पहा, नीट लक्ष द्या. सोकिंग इन कोलायडल सोल्युशन. हे जे पेपर आहे, हा पेपर कशात सोक करायचा? भिजवायचा. हा, परत प्रश्न विचारता. आलं इथं? कशा? कोलायडियन सोल्युशन. सांगतो कोलायडियन म्हणजे काय, कोलायडल नाही. हा, ते सांगतो. किंवा जिलेटिनचं घ्या. ठीक है. एंड हार्डनिंग बाय फॉर्माल्डिहाइड, और बाद में उसको ड्राई करो तो मिल गया हमको अल्ट्रा फिल्टर पेपर. देखो ये कोलायडियन सॉल्यूशन क्या है? 4% solution of nitrocellulose in a mixture of alcohol and ether. क्लियर? क्लियर झालं याच्यात? पहा अल्ट्रा फिल्ट्रेशन काय. Colloidal particles can pass through ordinary filter paper because the size of pore is larger than that of the colloidal particles. ठीक है. but the size of the pores can be reduced. मला साईज कमी करायची आहे, त्या फिल्टर पेपरची साईज कमी करायची बेटा, by soaking the filter paper in a solution of gelatin. जिलेटिनचं सोल्युशन घ्या, त्याच्यामध्ये ते फिल्टर पेपर टाका बेटा, बुडवा, भिजवा, सोक करा. ठीक आहे. या कोलायडियन सोल्युशन, आता सांगितलं तुम्हाला कोलायडियन सोल्युशन किंवा कोलायडियम. अँड देन त्याच्यानंतर देन सोकिंग द सेम इन द फॉर्माल्डिहाइड. त्याच्यानंतर कशामध्ये सोक करायचंय? फॉर्माल्डिहाइडच्या सोल्युशन. कशासाठी? टू मेक द पोर्स हार्ड. The filter paper thus formed is called as ultra filter paper.
कळालं? अरे किती छान आहे. काकळकर सरनं किती सांगितलं मस्त आज. ब्लड कसं प्यूरिफाई करा जायचं. अरे सर 2-3 तरीके से ब्लड प्यूरिफाई कर सकते हैं हम. ब्लड क्या है? इमल्शन है. फिर कोई सवाल करेगा सर इमल्शन क्या है? अरे डिस्पर्शन फेज भी लिक्विड है, डिस्पर्शन मीडियम भी लिक्विड. उसके एग्जाम्पल मिल्क इमल्शन है, ब्लड इमल्शन है. इमल्शन में 2 क्लास है, ऑयल इन वाटर, वाटर इन ऑयल. मिल्क ऑयल इन वाटर, ब्लड ऑयल इन वाटर. क्वाड लिव्हर ऑइल, वॉटर इन ऑइल. हो गए. झाली एंटरची तयारी झाली याच्यात. ठीक है. अब प्यूरिफाई कैसे कर दे सर? 3 मेथड है हमारे पास, 3 है. एक डायलिसिस है. अरे डायलिसिस में क्या है? एक बीकर में पानी लो, प्योर वाटर लो, और एक मेम्ब्रेन बैग लो जो खाली इंप्यूरिटीज को अलाउ करता है, जो खाली आयंस को अलाउड करता है, और वो सस्पेंड कर दो अंदर. क्या होते हैं? हल्लू 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 क्या हो जाते? इंप्यूरिटीज बाहर आना स्टार्ट हो गए. हो गया. और हमारे पास उतना समय ही नहीं ना, तो हम अब इलेक्ट्रिसिटी अप्लाई करते हैं. इलेक्ट्रिसिटी अप्लाई करके हम क्या करते हैं? इंप्यूरिटीज को सेपरेट कर, इंप्यूरिटीज को रिमूव कर देते इलेक्ट्रोडायलिसिस से. बराबर है. अजून एक प्रकार है, कोणता है? अल्ट्रा फिल्ट्रेशन है. अरे सर अल्ट्रा फिल्ट्रेशन, अरे अल्ट्रा फिल्ट्रेशन के लिए अल्ट्रा फिल्टर पेपर चाहिए. सर अल्ट्रा फिल्टर पेपर क्या है? अरे अल्ट्रा फिल्टर पेपर क्या है? पहले सबसे पहले ऑर्डिनरी फिल्टर पेपर लो. ये ऑर्डिनरी फिल्टर पेपर आप सोक कर दो किस में? जिलेटिन के सॉल्यूशन में, कोलाइडियन सॉल्यूशन में. फिर आगे, अरे फिर बाद में फॉर्माल्डिहाइड है ना, उसमें भी सोक कर दो. बाद में वो हार्ड हो जाता है. इसका मतलब क्या हुआ? उसके पार्टिकल की साइज कम हो गई सर. फिर वो क्या करेगा? और वो इंप्यूरिटीज को अलाउ कर देता है और कोलाइडल सॉल्यूशन को, कोलाइडल पार्टिकल्स को प्रिवेंट कर देता. बस हो गया है. झाली बेटा, क्लियर है?